थांबा, अजून बॅट्समनची नाव नाही गेले, स्कोर अपडेट नाही होणार. भावेश आणि निकेश ओपनिंग जोडी. बॉलर चेतन पाटील. पहिलाच बॉल तयार. चेतन यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बीट करत गेल्या किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने केले सुरुवात. पॉवर प्लेचा षटक आपण पाहू शकतात, आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि जिथे आपण बघू शकतात तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस, हितेश पाटील यांच्याकडून भावेशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज. अगदी चांगला फटका खेळलाय. आतमध्ये येऊन क्रिकेटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवते. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल थोडं पाहायला आपल्याला मिळते आणि 2 आणि 3 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात. यावेळेस सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर क्रिकेटचा फटका आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे निकेश. दोन बॉल 3 धावा. एक बाजूला युनिट 5 ब आणि दुसऱ्या बाजूला युनिट 3 सी, युनिट 4 सी. दोन बॉलचा खेळ झालेला आहे. थेट बॉल दिला जाते पदलावती. ते चुकते मात्र गोलंदाजाची. तवा झाले त्या म्हणजे 3 ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आता डना गोलंदाज मिस्टर चेतन पाटील. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. चेंडूला चव दिलं डाऊन द लेग साइड. गोलंदाज मात्र इकडे थोडा बोलतोय. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 4. 2 बॉल 4 धावा. ती सुंदर मैदान आपण बघू शकता. दरवर्षी पेडेच्या मैदानावर ही स्पर्धा भरवली जाते, जिथे मात्र एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 2026चं 14वं वर्ष. फुलटस बॉल फटका स्विंग करायचा होता 38 सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र इकडून नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 5 धावा धावफलकावर आहेत. एक बाजूला युनिट 4 आहे, दुसऱ्या बाजूला युनिट 5. अगदी तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. यानंतर चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल युनिट 6 सी आणि युनिट 4 बी. या 2 टीम दरम्यान असेल. आतमध्ये स्ट्रोक खेळलाय. थोडा कथा मिस टाइम झालेला, परंतु डोक्या भरून जात असताना 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी डोक्या भरून. आणि 2 धावा यावेळेस पूर्ण होतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या 7 धावा धावफलकावर. 4 बॉल झाले, 7 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात होत असताना युनिट 4 सी संघाची. होमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. अगदी ब्रँड बनत असताना या पालघर जिल्ह्याचं ओम साई स्पोर्ट्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अगदी आपण पाहू शकता आता रिव्हर्सचा फटका. रिस्क स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. स्कोरबोर्ड 7. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिले ओव्हर आणि शेवटचा बॉल. 5 बॉल 7 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गुड बॉलिंग. अपील लाऊड आहे पण सांगताय तिकडे मात्र नोट आउट. आणि ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 स्कोर कार्डवर. यस दिजे.
इशारा येतोय व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल थोडा मात्र आपण बघू शकतात गती परिवर्तन, चेंडूवर बोट फिरवली परंतु जास्त ऑप्शनच्या बाहेर पडला. यावेळेस फटका उंच गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय परंतु कॅच नाही करू शकला. थोडा ओव्हररन करून गेला मात्र क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे मात्र सुरक्षित आहे यावेळेस फलंदाज निकेश. जास्त धावत गेला, त्यामध्ये आपण बघू शकतात जजमेंट चुकली. चेंडू हाताला स्पर्श देखील झाला नाही आणि 2 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर आहेत. अगदी आपण बघू शकतात रोहित सर, हर्ष सर आणि शुभम सर आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंच. चांगला बॉल, यॉर्कर, अगदी अप्रतिम हा चेंडू हाताळलाय. असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मध्ये जेव्हा तुम्ही 80 ते 100 वेळा यॉर्कर टाकतील तेव्हा जाऊन मॅच मध्ये एकदा परफेक्ट पडतो. प्रॅक्टिस मेकअप परफेक्शन. जिथे आपण बघू शकतात चांगला बॉल हाताळलाय. पुण्यात खेळायचं होतं, क्रॉस बॅटेड सरळ गेलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना सलग 2 डॉट बॉल आलेत. पहिला वाईट, त्याच्यानंतर कॅच ड्रॉप, 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 2 बॉल सलग निर्धाव देखील फेकलेले आहेत. मंडप डेकोरेटर्स कुठे असेल तर या आपण. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. बॅटच्या वळवलं अगदी यावेळी चेंडूला. 3 सलग डॉट बॉल आलेले आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंडप डेकोरेटर्स कुठे असेल तर या. पाचवा बॉल आणि इकडे मात्र हा देखील डॉट बॉल आलाय. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. कचरा कोणी मैदानावर फेकू नये. कचरा कुंडी आहे त्यामध्येच कचरा टाका ही विनंती. पाण्याच्या बाटल्या इथे तिथे फेकू नका. आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच केला जाईल. पहिला झटका बॅटिंग टीमला. 2 ओव्हर नंतर 10 धावा, 1 गडी बाद. यस दिजे. जण याला तयार नाहीये. जयेश पाटील नवीन बॅट्समन. सचिन आलेला नवीन. सचिन डोंगरे गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वर. जयदीप. पॉवर प्ले संपल्यानंतर 10 धावा धावफलकावर आणि पहिला झटका देखील लागलाय. चांगली कॅचिंग केली. पहिला बॉल मात्र व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर आहे. 11 स्कोर कार्ड वर आपण पाहू शकतात आणि
इच लागलंय. चेंडू मात्र यावेळेस गली रिजन मध्ये जातोय. अगदी शॉर्ट थर्डमॅन जो थोडा वाईड ठेवण्यात आलेला आहे आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 12 12 स्कोर कार्डवर. डॉट बॉल येतोय जिथे मात्र आपण बघू शकता षटक क्रमांक 3 आहे. चेंडू झालेले ते म्हणजेच 2 धावा झाल्यात 12. कुठे ना कुठे पॉवर प्ले संपलेला आहे. आता मात्र फलंदाज जिथे आपण बघू शकतात बाउंड्री शोधत होता जिकडे मात्र चौकार येत होते आता थोडे बंद झालेले आहेत कारण की फील्ड खुललेली आहे. 38 सर्कलमध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. चांगली गोलंदाजी क्या बात आहे. जयदीप आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च करतोय जयदीप. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 13 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये थोडा धावा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक अप्रतिम मात्र फक्त 1 धाव खर्च केली आणि त्यानंतर मात्र हे षटक फुलटस बॉलला स्विंग केलाय. स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू अडवला जातोय आणि अंडरआर्म थ्रो केला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 1-4-14 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आहे जिथे मात्र आपण बघू शकतात घड्याळात वाजलेले आहेत 11:33. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते ऑन झालेली आहे. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू चांगली गोलंदाजी जयदीप कडून अगदी आपण बघू शकतात अचूक मारा होत आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाते. 5 मध्ये 5 खर्च केले. शेवटचा बॉल बाकी आहे. 1-5-15 स्कोर कार्डवर. अगदी तिसरी मॅच आरती प्रीमियर लीग सीझन 14 14व वर्ष आहे. 14 तारीख देखील आहे. 14 फेब्रुवारी 2026 एज लागली जाते. आजचा दिवस काळा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. पुलवामा अटॅक मध्ये भारतीय सैनिक जे शहीद झाले अगदी आजही तो दिवस आठवला तर अंगावर काटा येतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16 स्कोर कार्डवर. एस डीजे बजाव. येस पुन्हा एकदा भूपेंद्र पाटील ज्याने कमालीचं षटक हाताळलं होतं दुसरं आणि चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं. भूपेंद्र पाटील आपण पाहू शकता संघाचा संघनायक कर्णधार आहे आणि सध्या तरी कमालीची मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमालीची कॅप्टनशिप देखील पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते. थोडं स्पीडअप ठेवा फिल्डिंग टीम. चला फिल्डिंग थोडी फास्ट सजवा. सुंदर मैदान पीडीडेचं मैदान भरपूर स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. जिथे या मैदानाचा विचार केला तर पीटीटीपीएल पालघर डिस्ट्रिक्ट तालुका प्रीमियर लीग देखील पाहायला मिळते. ओपनच्या स्पर्धा अगदी टेनिस जगतातील तारे सितारे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ती स्पर्धा देखील याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत राऊत आणि पंकज पाटीलच्या माध्यमातून एक मोठी देखणी स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र आपण बघू शकतात त्याचबरोबर जैन समाज मर्यादित स्पर्धा बोईसर प्रीमियर लीग देखील पाहायला मिळाली याच मैदानावर. त्यानंतर मात्र आरती फार्मा लॅब्स लिमिटेड ही स्पर्धा आपण पाहू शकतात जी 14व वर्ष आहे. येत्या काळामध्ये वंजारी प्रीमियर लीग देखील याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा 2 लाखाचं तब्बल प्रथम पारितोषिक असेल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळले. सिंगल इथून मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केलंय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 18 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल आणि रनआउट आणि दुसरा बॉल सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन जयेश आपण पाहू शकतात स्ट्राईक वर आहे. गुड बॉल अगदी मात्र बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू टप्पा पडल्यावर थोडा आतमध्ये आला आणि डॉट बॉल येतोय.
डाव्या हाताचा गोलंदाज सांगितलं की थोडा नॅचरल स्विंग आपण बघू शकतो जो त्याच्या हातामध्ये असतो, जो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेर जातो, परंतु इथे थोडं मात्र दृश्य वेगळं दिसतंय, जिथे मात्र उजव्या हाताचा फलंदाजी चेंडू आतमध्ये येताना कधी बाहेर जाताना ही कला आहे गोलंदाजाकडे. ॲज अ कॅप्टन इथे आपण बघू शकतात लेडिंग ऑफ द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर गोलंदाजी, अगदी व्हेरिएशन आहे. स्विंगिंग गोलंदाजी ट्रेंट बोल्टची आठवण करून देत असताना फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. अप ट्रॅकर होता बॉल, प्रॉपर टायमिंग नाही झाला. रनआउटची संधी, पुन्हा एकदा रनआउट, विकेट. एसडीजे मास्टर बजाव. चांगला बॉल मात्र इकडे सिंगल नक्की पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 20 पाहायला मिळते. धावफलकावर यस डीजे मास्टर बजाव. धावा आहेत, थोड्या मात्र धावा वाढवाव्या लागतील, रन बनवावे लागतील. इकडे मात्र पहिलाच बॉल, चांगला बॉल, पंच सांगतायत हा लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल आहे, वाईट बॉल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 21 धावा धावफलकावर. पहिला बॉल मात्र एक्स्ट्रा मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल देखील इथे मात्र एक्स्ट्रा पाहायला मिळणार, वाईट बॉल. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. थोडा मात्र लाईनवर अभ्यास करावा लागेल गोलंदाजाला. लेंथ चांगली आहे परंतु लाईन इथे मात्र नीट करावी लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर यावं लागेल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर बोललाय. 3 सलग वाईट. एक्स्ट्रा वेळ, एक्स्ट्रा रन इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 23-23 आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक जिथे आपण बघू शकता 3 सलग मात्र चेंडू जे आहेत ते डाऊन द लेग साइड ओव्हर द विकेटने ही गोलंदाजी होत आहे. थोडा मात्र आता हाताला बेंड करावं लागेल आणि गोलंदाजी जी आहे ना ती ऑफ स्टंपला टाकावी लागेल. या ठिकाणी चांगला बॉल आहे, चेंडू मात्र जातोय मिड विकेट रिजनला. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 25 धावा तब्बलकावर. आताच्या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. 25 आतापर्यंत झालेले आहेत, अजूनही 25 कुठे ना कुठे शोधावे लागतील. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. आता चांगला बॉल आहे, आतमध्ये येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता, एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26 धावा तब्बलकावर आहेत. 5वी ओव्हर आहे आणि 5व्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा ह्या खर्च केल्या 2 बॉलमध्ये, त्यामध्ये 3 वाईड आहेत. फटका उंच, अगदी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, कॅच अवघड आहे. ज्या रीतीने पोझिशन बनवली होती क्षेत्ररक्षकाने, फलंदाजाला देखील माहिती होतं कॅच तो होणार नाहीये. चटकन 2 धावा पूर्ण केल्या.
स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28, 28 धावा धावफलकावर. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसला फक्त बॅटिंग बॉलिंग नाही तर क्षेत्ररक्षण हे देखील खूप महत्वाचं आहे. अवघड चान्स होता. पुणे दादा यार गोलंदाज शॉर्ट बॉलला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. कीपर कडून झाले थोडी चुकी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जिकडे एक नव्हती तिकडे 2 आता पूर्ण होत आहे. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 पूर्ण होताना पाहायला मिळते बघा. बायच्या रूपात या 3 धावा. कीपर अगदी रनआउट घेण्याच्या नादामध्ये कुठे ना कुठे चुकी करून बसला आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर बॉलर जिकडे रनआउटची संधी होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि हिट लागला नाही आणि त्याच्यानंतर मात्र आणखीन 2 धावा मिळत आहेत. टोटल 3 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31, 31 धावा. मिस टाइम झालाय. कॅच आउट विकेट एसडीचे. नवीन बॅट्समन सचिन आणि चांगली कीपिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल ओव्हर समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 31, 31 स्कोर कार्ड वर. शेवटचे 6 बॉल. पुन्हा एकदा देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे ओव्हर. पहिलाच बॉल थोड्या वेळमध्ये होता. कॅच पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही उपेंद्र पाटीलने आणि एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 32, 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 आणि शेवटचं यानंतर होणारी मॅच. टॉस साठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. युनिट 6C आणि युनिट 4B. युनिट 6C आणि युनिट 4B मध्ये नेक्स्ट मॅच असेल. टॉस साठी यायचं आहे. जयदीप हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुण्यात कीपरला रनआउट घेण्याची जास्तच घाई दिसते परंतु त्यासाठी क्रीज मधून सुटणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव मिळते बाईच्या रूपात ही. कारण की डॉट बॉल होता जिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झाला परंतु फायदा बॅटिंग टीमला झालाय. सचिन स्ट्राईकवर. फटका चांगला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओ कॅच ड्रॉप. कॅप्टन कडून थोडी चुकी होत असताना. गोलंदाजी चांगली आहे आणि परंतु क्षेत्ररक्षण तितकं चांगलं नाहीये. थोडी आशिष नेहराची आठवण करून देताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय भूपेंद्र. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34, 35 आणि इकडे चांगला स्क्वेअर कटचा फटका आहे. मिस फिल्डिंग आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ.
बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा इकडे अंकित होत असताना 2 धावेने 3 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 धावेने स्कोरबोर्ड 38 38 धावा धावफलकावर. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत आहे. 4 बॉलचा खेळ झालेला, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन युनिट 6C आणि युनिट 4B. ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनला एक धाव मात्र मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39 39. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. खास करून 4 ओव्हर, पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 20 होत्या आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 2 ओव्हरमध्ये जिथे 11 बॉलमध्ये आतापर्यंत 19 आल्यात आणि त्यामध्ये काही ऍड होतील का, काही ऍड होतील. टप्पा पडल्यावर मात्र चेंडू फिरलाय, चेंडू पुन्हा एकदा चाललाय गली रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या जवळ सुपर वेफड आहे. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि थ्रो येईपर्यंत 3 धावा इकडे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉलवर 3 आलेले 42 स्कोर कार्ड वर आणि 43 धावेचं आव्हान असेल. जाऊया टॉस कडे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. युनिट 4B आणि युनिट 6C या आपण. एस डीजे मास्टर बजाव. युनिट 6C टॉस केला जाईल. हेड आणि खेल. टॉस जिंकला काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग घेतलेली आहे. बेस्ट लक. यस युनिट सी संघाने 6C संघाने बॅटिंग घेतलेली आहे. टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंगसाठी तयारच आहे. युनिट 4B संघाने उदय सरांना विनंती करी या आपण आदरपूर्वक बसवून घ्या मुख्य व्यासपीठावर.
आपल्याला पाहायला मिळते. अंकित आणि कुणाल गोलंदाजीसाठी. गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. यानंतर एक बाजूला युनिट 4B आणि दुसऱ्या बाजूला युनिट 6C. युनिट 6C संघाने टॉस विन केला आणि बॅटिंग घेतलेली. फिल्डिंग साठी तयार आहे युनिट 4B संघ. व्हेरी फर्स्ट बॉल डॉटने गेले. सुरुवात पॉवर प्लेचं हे षटक असेल. अंकित आपली पॉवर दाखवण्यासाठी तयार आहे. शॉर्ट बॉलला फटका फसलाय. वेगाने चेंडू आला आणि विकेटचा पतंग. यस तिचे मास्टर बजाव. भूपेंद्र पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश फॅन फॉलोइंग आपण बघू शकतात जिथे आदर्श घरत यज्ञेश घरत खास मयुरेशच्या मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट आलेला आहे. नवीन बॅट्समन भूपेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसरा बॉल घेऊन तयार आहे. 43 धावेचं आव्हान दिलेलं आहे. युनिट 4C संघ आपण बघू शकतात फिल्डिंग करताना पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न केला तर चांगली गोलंदाजी गुड बॉलिंग. अगदी यावेळेस आपण बघू शकतो फ्रंटफुटचा बॉल होता खेळण्याचा जिथे मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. आजचा शनिवारचा दिवस आणि पहिला दिवस स्पर्धेचा गुड बॉल पुन्हा एकदा टप्पा खाऊन आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 4 बॉल सलग निर्धाव फेकलेले आहेत. प्रदीप हा गोलंदाज आपण पाहू शकतात. 43 धावेचं आव्हान दिलेलं आहे. अजूनही मात्र धावेचं खातं खुललेलं नाही. सेम बॉल आणि सेम फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. 5 सलग डॉट बॉल. पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का स्पर्धेची पाहूया जिथे मात्र 2026 वर्ष 14वं वर्ष आहे. 5 डॉट बॉल 1 विकेट आलेला आहे आणि शेवटचा बॉल कट केलेला आहे. इकडे मात्र रनआउटची संधी आहे. ओ थ्रो खराब नाही तर हा विकेट मिळाला असता. मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाली असती. पहिली ओव्हर 1 धाव 1 विकेट. यस मास्टर बजाव. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक पहिलाच बॉल और पिच बॉल फटका फसलाय. कॅचची संधी आणि कॅच आउट. भूपेंद्र पाटील बॅक टू डग आउट. यस डीजे.
मयुरेश आपण कुठे असतील त्यांनी या. मयुरेश मयुरेश पाटील. जाऊ मॅच कडे जिथे आपण बघू शकता फुलटॉस बॉल आहे. नवीन फलंदाज रनआउटची संधी आणि रनआउट. विकेटवर विकेट येत असताना चौथा झटका लागतोय. एक धावीवर एस डीजे. स्ट्राईक वर कुणाल. चांगला बॉल आहे. 4 विकेट गेलेले आहेत आतापर्यंत. याच मैदानावर T20 लेदर मॅच होती, ज्या मॅच मध्ये एका टीमने 6 धावावर ऑल आउट झाली टीम आणि समोरच्या टीमने 0 बॉल मध्येच मॅच जिंकली. म्हणजे पहिलाच बॉल नो बॉल आणि तो षटकार आला होता. 7चं टार्गेट पूर्ण केलं होतं. हा देखील क्रिकेट पाहायला मिळाला याच मैदानावर. फक्त 6 धावांवर संघ गारद झाला होता पूर्ण. अपील आहे आणि पंच सांगतात हाईट. इथे मात्र आपण बघू शकतात जिथे स्टंपच्या वरून हा बॉल निघून गेला असं पंचाचं मानणं आहे. डॉट बॉल येतोय. 4 विकेट गेलेले आहेत. एकच धाव स्कोरबोर्डला आहे. 43 धावेचं आव्हान. कमी धावा जरी असल्या तरी त्या डिफेन्स कशा केल्या जातात हे दाखवत असताना गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये एक खेळ पाहिला जिथे मात्र झिम्बाब्वेने पहिले बॅटिंग केली. 169 धावा बनवल्या. ऑस्ट्रेलिया संघ होता विरोधामध्ये आणि 170 धावा ऑस्ट्रेलियाला बनवू दिल्या नाही. आणि उलटफेर या T20 विश्वचषकामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळते. आणि स्पर्धा कोणीही जिंको, हा T20 वर्ल्ड कप कोणीही जिंको, परंतु एक मॅच सर्व आठवण ठेवतील ती म्हणजेच अफगाणिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका. कमालीची मॅच पाहायला मिळाली. 187 धावा बनवल्या सुरुवातीला. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देताना मात्र सेम टोटलवर पोहोचली. पण एकदा सुपर ओव्हर मध्ये मॅच 17 बनवल्या सुपर ओव्हर मध्ये अफगाणिस्तानने आणि सुपर ओव्हर मध्ये देखील झाली टाय. त्याच्यानंतर धावा बनवल्या. पुन्हा एकदा एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली. 23-24 धावेचं आव्हान आणि 4 बॉल मध्ये 24 पाहिजे असताना गुरबाजने 3 लगातार षटकार देखील घेतले. शेवटच्या बॉलवर आउट झाला. एक सुरेख मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अफगाणिस्तान या अगोदर लगातार 2 सुपर ओव्हर खेळलेला आहे ते टीम इंडिया विरुद्ध. तिथे देखील त्यांच्या वाटेला हार आली. इथे देखील हार आली. गोलंदाजी मार्कवर प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळताना. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. प्रदीप आलेला गोलंदाजीसाठी. गोलंदाजी होत असताना सुपर छोटासा रनअप आहे परंतु गोलंदाजी कमालीची. अगदी यावेळेस फलंदाजाला प्रश्न विचारणारी उत्तर नाही आहे. डॉट बॉल येतोय पॉवर प्ले संपल्यानंतर. आणि
जर बघायला गेलं तर मागची ओव्हर मात्र मेडन झालेली आहे, हे थोडं लक्षण होतं आमचं. म्हणजे गोलंदाजी या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने मेडन षटक हाताळलं जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी जयेश कडून. गेल्या वर्षी देखील मेडन षटक हाताळलं होतं, यावर्षी देखील खऱ्या अर्थाने मात्र गोल्डन आर्म आपल्याला पाहायला मिळते. डॉटवर डॉट डॉटवर बॅट आहे हातामध्ये की नाही आहे हे प्रश्नचिन्ह पडलंय आता सर्व प्रेक्षकांना. बॉल आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्नच होत आहे. थोडा फ्रंट फुटवर यायला गेला, पायावर आदळलाय पण प्लम पकडलाय. पाचवा झटका इकडे लागतोय. फक्त एक धाव, दोन धावा आहेत आणि 5 विकेट गारद झालेत तिथे. टीम 2 ओव्हर 2 धावा आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये तिचे. XYZ लिहून टाक, नाही मिळत आपल्याकडे एक्स्ट्रा प्लेअर. जयेश आलेला आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. खऱ्या अर्थाने किपरला फक्त तयार राहायचं बॉल पकडण्यासाठी, बाकी कोणी तयार असो नसो, परंतु किपरने तयार राहा. आतापर्यंत इतक्या वर्ष समालोचन केलं, इतक्या मॅचेस पाहिल्या, परंतु असा दृश्य पाहिला नाही की 14 ते 15 बॉल बॅटला लागलेलेच नाहीयेत. बॅट्समन अलग अलग आले गेले, परंतु बॅटलाच नाही लागलेत, फक्त किपरकडेच गेलेले आहेत. आता बॅटला लागलाय, बऱ्याच वेळानंतर एक संपर्क झालाय बॅटीशी आणि 2 धावा येत आहेत. बॅटने मारतील तेव्हाच धावा येतील. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 4 धावा. बऱ्याच वेळानंतर तो स्कोरबोर्ड थोडा हल्लाय. जयेश आपण बघू शकता, तिसरा बॉल घेऊन तयार. चौथी ओव्हर आहे, धावा झाल्या 4. $39 पाहिजे जिंकण्यासाठी. आता फटका चांगला आहे, सरळ खेळ यावेळेस मात्र 6 षटकार. अप्रतिम स्ट्रोक एस डीजे.
फटका लागतोय बॅटिंग टीमला यस तिचे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश. 7 विकेट गेलेले आहेत. चौथी ओव्हर. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल. ओव्हर झालेले आहे. षटक क्रमांक 14 समाप्त होत आहे आणि 7 गडी बाद. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल सांगतायत. लास्ट बॉल बाकी आहे पंच. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 7 झटके लागलेत आतापर्यंत. जिथे आपण बघू शकता नवीन बॅट्समन दुर्गेश आलेला 9व्या क्रमांकावर. थोडा षटकार आला होता मोहितच्या बॅटमधून. असं वाटलं होतं कुठे ना कुठे ही मॅच बनली जाईल का. डॉट बॉल येतोय. 4 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर स्कोरचा विचार केला तर 10 धावा 2 ओव्हर आणि 2 ओव्हर मध्ये बनवायचे 33 तिथे. क्रिकेट कधी चेस होत नाही. खालच्या पातळीच्या फलंदाजाने बॅटिंग केली नाही, केलेली आहे नाही करून दाखवा. परंतु ज्या रीतीने जजमेंट आहे फलंदाजाची, ज्या रीतीने बॅट फिरते फलंदाजाची, वाटत नाही की इथून मात्र या धावा बनल्या जातील. बॉल ला पाहणं, बॉलला टाइम करणं, बॉलचा वेग समजून घेणं हे देखील मात्र खूप गरजेचं आहे. जिथे बॉलचा वेग ते समजून घेतच नाहीये. डाऊन द लेग साइड बघा, हा खराब बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 11 धावा. पुरा झालेला आहे गोलंदाजीसाठी. डॉट बॉल येतोय. हेच करावं लागेल मला तर वाटते. फक्त ऑफस्टम्पला पकडून चालावं लागेल जिथून मात्र बेट होत आहेत बॅट्समन. आतापर्यंत मला तर वाटते 20 ते 22 बॉल तर किपरकडेच गेलेले आहेत बीट होऊन, जिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आलेलाच नाहीये. तिसरा बॉल. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 9 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. धावा झाल्यात 12 म्हणजे 31 पाहिजेत. 9 चेंडू 31 धावेची गरज. नऊ चेंडू आणि 31 धावा. जाऊया मॅच कडे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. आरती प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते 2026. भव्य आणि दिव्य आयोजन, वित्तमान 16 आपण पाहू शकतात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण आरती फार्मालॅब्स फॅमिली आपल्याला पाहायला मिळाली. मॅनेजर्स म्हणा, वर्कर्स म्हणा, त्याचप्रमाणे महिला कर्मचारी म्हणा, सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला. फटका ऑन साईडला सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. वन बाउट चेंडू अडवला जाईल. एकदा पूर्ण केली. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर आहे. शेवटचा बॉल असेल. 7 बॉल आणि 29 धावेची गरज. खेळाला खेळाडूंचं, मॅनेजर्सचं आणि माझ्या लाडके माईबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आरती प्रीमियर लीग मध्ये. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ज्या स्पर्धेचा आनंद घेत असणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा, 6 बॉल आणि 28 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर.
एस कीपर आपण बघू शकता जो वाईस कॅप्टन आहे या टीमचा आणि गुड किपिंग. चला थोडं स्पीडअप ठेवा. गोलंदाज विलास आलेला आहे गोलंदाजी मार्कवर 6-28. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळ आहे. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. 5-27 ची गरज असेल. 5 बॉल आणि 27 धावा. युनिट 4C आणि युनिट 5B मध्ये ही लढत, जिथे 43 धावा असं वाटलं होतं युनिट 5B ने धाव्या मात्र कमी दिल्या थांबवलेल्या, परंतु त्याहूनही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण बघू शकतो की या स्पर्धेची आतापर्यंतची जी लोवेस्ट टोटल आहे, जिथे मात्र फक्त 16 धावा आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अपील केलेली आहे आणि विकेट देखील येणार विलासच्या खात्यामध्ये. 8वा झटका लागला एसडीचे. पुन्हा एकदा मात्र फटका फसला इकडे. शेवटचे ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एक धाव असेल. 10व्या क्रमांकाचा फलंदाज झालेल्या मैदानाच्या आतमध्ये सागर. सर्वांना बॅटिंग मिळाली, परंतु युनिट 5B संघ अगदी आपण बघू शकतात लगभग एकच फलंदाज बाकी आहे ज्याला बॅटिंग येणं बाकी आहे. आणि डॉट बॉल इकडून येणार. शेवटचा बॉल असेल शेवटच्या ओव्हर मधला. आणि आपण बघू शकतात विलास सर म्हणजेच मॅनेजर आहेत. आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल, शेवटची ओव्हर. आणि थोडं डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा मात्र चेंडू टाकावा लागेल. धावा झाल्या 17. औपचारिक मॅच मध्ये 18 धावा स्कोर कार्डवर. 43चं आव्हान दिलं होतं, मात्र त्याच्या आसपास देखील येऊ शकले नाही. मॅच विन केलेले इकडे